आता पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू। आतापर्यंत 269 सर्वपक्षीय आमदारांचं मतदान, केवळ 5 आमदारांचं मतदान बाकी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदान केलं। शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। भाजपच्या 100 आमदारांचे मतदान पूर्ण झालेले आहे। भाजपसोबतच्या अपक्ष आमदारांनी सुद्धा मतदान केलं। शरद पवार गटाच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 12 आमदारांचं मतदान। विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या 30 आमदारांकडून मतदान। असलम शेख, नितीन राऊत, विकास ठाकरे यांच्याकडून मतदान। नवाब मलिकांकडून अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट। नवाब मलिकांनी मतदानाचा हक्क बजावला। मलिकांचं मतदान नेमकं कुणाला, चर्चा सुरू। नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। अंतरिम जामीन 2 आठवड्यांनी वाढवला। मलिकांना 2 आठवडे बाहेर राहता येणार। निवडणूक आयोगाचा निकाल येईपर्यंत गणपत गायकवाड यांना मतदान करता येणार नाही। गायकवाडांच्या मतदानाविरोधामध्ये काँग्रेसकडून आयोगामध्ये तक्रार दाखल। मी जेलमध्ये असताना मला मतदानाची परवानगी नाकारली, पण आज गंभीर गुन्हा केलेल्या गणपत गायकवाडांना मतदानासाठी मंजुरी दिली। हा कोणत्या प्रकारचा न्याय? अनिल देशमुख यांचा सरकारला सवाल। गणपत गायकवाड यांना मतदानासाठी आणणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग। अनिल देशमुख जेलमध्ये असताना त्यांना मतदान करू दिलं नाही। गणपत गायकवाडांच्या मतदानावर राऊतांचा सरकारवर निशाणा। गणपत गायकवाड मतदानाला येत असतील तर हा सत्तेचा गैरवापर। निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव। निवडणूक आयोगाचा एकावर न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय। अंबादास दानवेंचा भाजपवर हल्लाबोल। गणपत गायकवाड फक्त आरोपाखाली तुरुंगात आहेत। कायद्यानुसार त्यांना मतदान करण्याचा पूर्ण अधिकार। अतुल भातखळकर यांच्या विरोधकांना प्रत्युत्तर।